सनीला मिस करताय शांतता वाटते सनी काय म्हणतात गणपती तिला काहीतरी दाखव लगेच तिला दाखव काहीतरी हे बघ काहीच थोडं लांब ठेव तिला दिसेल तर एकदम तोंडावर तू कशी आहे बाबांची पण घे आता आम्ही मामाकडे गेलेलो ना ज्ञानाचे तर मामा मावशी 8 महिन्याचे 9 महिन्याचे आम्ही ऍक्च्युली गणपती देवळात असतो मग असं नाही मला छान दिसायचं एवढं मला लगेच पण नाही ग हे लावू ना तुला अरे क्यूटीज वेलकम बोलो मी अशी कशी दिसेल आता जाऊया आईला घेऊन जा तिथे पण चालली हे पंचपाळ आहे छान आहे उडान नाही काहीतरी वेगळंच दिलं बरं वाटतं ना लाजू नको त्याचं नाव घे रचना नाव घेते ऐका देवीसाठी आणली 1 किलो सनीरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी खूप छान मस्त छान वाटलं सगळे आला ग्रुप आला माझी मुलगी ना कोस्तीमध्ये आता मैत्री म्हणते
एकदम मस्त पीठ झाले. हाँ तो ग्रीन कलर का प्रतीक हमारे साथ था. ऋषिकेश के ऊपर पहले देवी मुलीला छान म्हणजे कसला त्रास ते उपवासाची काय नकोय. हा 2 मिनिटं थांब मी कंगवा घेऊन यायचा. 2 मिनिटं. ती बघ बेबी कोण आहे नातूचा. थांब 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 ती आणते थांब. सगळे फुलं बघून खुश झाले आत्या. एवढं फुलांवर डिस्कशन केलं आपण दुपारी. नाही सनी सनीसाठीच ठेवलेले खास फुलं सनीसाठीच ठेवलेले. स्वीटीताई देवाला काय उद्या ते बघा जरा बघा जरा. दादा कुठे पण मला पिन करेल. खाल्ला ना आपल्याला कधी आवडत नाही. खाल्ला नाही तेच करायला लागलं. माझे इथून जातात आपल्या बरोबर आपल्या बरोबर सामान ठेवत पाठवायला किती बाबा. हो सेम. हा ती माझ्याकडे आलेली. त्या काकी आलेल्या नव्हत्या ना. अच्छा तुला छान दिसते. दुसरा साऊंड कळ तर ती तुला आता असं म्हणत नाही ना मम्मी ते कप कप तसं तू सांगशील एचा साऊंड ती म्हणत नाही ऍपल आहे ते क बरोबर तिचा तो सगळ्या गोष्टी ती एकत्र कर. त्याचा मगाशी शर्ट घातलं बॅटमॅन दिलं तिथे आलं म्हणून एवढी खुश झाली. बॅटमॅन आई फक्त बॅट बोलायचं असतं. बॅट बरोबर मॅन कधी येत नाही मला म्हणते ते कसं ॲनचे वर्ड्स तिला वेगळे शिकवतात. आता ते लेटर्स आता स्टार्ट झाले. काळजी कुंकू द्यायचं. ते कोणाचं आहे. माझं आहे. उचल ना स्वीटी. आई स्वीटी या हे विद्याकडचं. अगं मी गुळ संपलेला घरात. मी नेहमी बघतो तुम्हाला तुम्ही असं वाटतं की तुम्ही दोघांनी करावं. सीमाला म्हटलं मिस करते. आठवण येते खूप सीमाची.
बरं वाटतं आले मला दादांचे फोन सारखे मग आम्हाला असं पण मी बोलले ओळखलं बस ना बस ना बारीक झालीस का तू? नाही घेतलं काय हॉटेल घे ना तू कुठे? बाबा तू असे मारते त्याला मारलं नाही का त्याला? चला तू नव्हतास की काय मला सोडून गेलेला नाही तो जॉबला होता तुला आता ती हे मॅचिंग मस्त आहे आणि माभीची कॉपी बघितली सनील खालीच बसला सनील खाली सिद्धेश खाली सगळे खाली सांगते हे तुला मी शिकवले का रे अर्जुन नाही रोहन तू मुद्दामून हा प्रश्न विचारतो की मी तुला शिकवलं का? नाही तुम्ही बोला गेल बोला एक मिनिट हा? काय? मी शिकवले कसं शिकवलं दाखव कसं शिकवलं आईला दे मला रचना तुला दे तिला मला दे अरे असं पूर्ण बाबा ऐकत येतो म्हणून तू तिला देणार काय बरं असं आहे का अरे बाय पहिले आवडलं मस्त आहे छान आहे शी इज ओनर छान अजून भरपूर शेप्स आहेत त्याच्यामध्ये हो अरे म्हणजे सगळ्या बायका एवढ्या खुश झाल्या ना बोलत हे आम्हाला दिसत नाही म्हणजे तेच इंटेन्शन होतं की जे मिळत नाही तेच तुम्हाला ना ते छान वाटतं काल परवा गेलेत ना प्रोडक्ट इतका छान रिस्पॉन्स आहे त्यांना इतकं आवडत आहे म्हणजे आता मी किती 2 वर्षांपासून वापरते तसंच आहे ते मी वापरते मी डेली वापरते आणि माझ्याकडे हा पण फिनिशिंग जात नाही त्याची मी डेली आणि त्याची शाईन तशीची तशी खायले त्यापेक्षा सगळ्यांसाठी एकच काहीतरी टेस्ट खूप छान आहे ते रेग्युलर हे रोहन आपण लहानपणीचे वाटतो तू असा आणि मी अशी होती दिप्पाड एकदम हे ना काय पाहिजे सांग तू सोबत जा तुम्ही घरी जा हा तलावावर हे बाबा कसं वाटलं छान झाला तुला माहिती नाही त्यांनी लक्षात ठेवली आपली ओळख सगळ्यात मला विचारत होते ना बरं वाटलं मला पण त्यांना भेटलं दीदी तुला कसं वाटलं मला पण छान वाटलं नाव घ्या नावात काय विशेष संदीप माझे मिस्टर मी त्यांची मिसेस बोला चालेल काय मग संक्रांतीच्या सणासाठी केली पुरणपोळी रवींद्रनाथांचं नाव घेते रचनाच्या हळदी कुंकाचे स्पर्धा आहे म्हणून स्पर्धा काय नाही असं काय आले आहे माहेरी नाही राहिला स्वर्ग सुखाचा भार रामचंद्रांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास मी आता घेते पण मला एक दुसरं घ्यायचं पण मी आधी तुम्हाला सांगत बसते आलं आलं रुखवत त्यावर होती सरी आलं आलं रुखवत त्यावर होती सरी सुनबाई दिसते बरी पण आता आम्हाला सांगवेल तेव्हा खरी काय करी मला आवडत काय करी खरी सांगवेल तेव्हा खरी म्हणजे अजून एक घ्यायचं
गोड घेतल्या पाटल्या घेतल्या, घेतला राणी हार. गोड घेतल्या पाटल्या घेतल्या, घेतला राणी हार. ठुशी घेतली चिंचपेटी घेतली, घेतला लक्ष्मी हार. ठुशी घेतली चिंचपेटी घेतली, घेतला लक्ष्मी हार. अंगठी घेतली वेल घेतली बाजूबंद आणि वाखी. अंगठी घेतली वेल घेतली बाजूबंद आणि वाखी. आंबाड्यातली फुले घेतली राहिले काही नाही बाकी. आंबाड्यातली फुले घेतली राहिले काही नाही बाकी. मोत्याची नथ घेतली तन्मणी आणि तोडे. मोत्याची नथ घेतली तन्मणी आणि तोडे. हिऱ्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतले कडे. हिऱ्या मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घेतलेच कडे. जोडवी जोड मासोळी पैंजण घातले पायी. जोडवी जोड मासोळी पैंजण घातले पायी. छल्ला मी घेतला बाई आता राहिले नाही काही. छल्ला मी घेतला बाई आता राहिले नाही काही. घेऊन झाला सारा सांज आता करीन म्हणते मी नट्टापट्टा. घेऊन झाला सारा सांज आता करीन म्हणते मी नट्टापट्टा. अगं बाई घाई घाईत राहून गेला ना बिंदी आणि कंबरपट्टा. तोही घेतला. मनासारखी झाली खरेदी म्हणून हसत होते मी गाली. मनासारखी होती खरेदी म्हणून हसत होती मी गाली. तर ते म्हणतात कसे उठ उठ शुभा पहाट झाली. मला आवाज बसलाय म्हणून मला गुलाबाचे फूल दिसायला आहे ताजे. गुलाबाचे फूल दिसायला आहे ताजे. केतन रावांचं नाव घेते. केतन माझ्या मनाचे राजा. थँक्यू. रचना राहिली येते ना पहिले मामी घेतली मला. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण. सनीरावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. आता मामी आकाशात चमकतात तारे. किरण रावांचं नाव येते लक्ष द्या सर. नाव बोलतात का शेड बोलतात. शेट आपलं शेड बोलतात. चार का पाच. क्लोजअप. सो फायनली द डे कम्स टू एन एंड. सगळं काही नॉर्मल झालेलं आहे. सगळं काही आपापल्या जागेवर आलं आहे. आणि आजचा दिवस खरंच खूपच छान होता. ऑफकोर्स हेक्टिक असतो हळदी कुंकूचा दिवस, बट मस्त वाटतं. हळदी कुंकूच्या निमित्ताने सगळे भेटतो आणि खूप साऱ्या गप्पा मारतो आणि मजा येते. सो मी जे वाण दिलं ते आहे हळदी कुंकूचं करंडा, म्हणजे पंचपाळा आपण ज्याला म्हणतो. माझ्याकडे तुम्ही पाहिलं असेल एक वुडनचा पंचपाळा ऑलरेडी आहे. तसंच यावेळेस मी लीफ शेपचं आणि 2 प्रकारच्या लीफ शेपचं असे ठेवलेले आणि एक असं बॉक्स शेपचं. सो खूप लोकांना कदाचित समजलं नसेल की ते एक्झॅक्टली काय आहे. सो ते दिलं आहे. आणि जर कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे, म्हणजे तुम्हीसुद्धा तिकडनं मागवू शकतात. दुसरी गोष्ट, नाश्ता काय दिला हे पण तुम्हाला नाही कळलं. दरवेळेस कसं होतं, आम्ही इथे असं प्रॉपरली नाश्ता वगैरे एक लाईव्ह काउंटर ठेवतो किंवा किचनमध्ये काय ना काय चालू असतं. पण ह्या वेळेस आम्ही विचार केला की एवढं सगळं घाट न घालता आपण बॉक्समध्येच देऊया. आणि गणपती बाप्पाचा दिवस होता, सो काही लोकांना उपवास वगैरे सुद्धा असतो, म्हणून मग आई असं म्हटलं की आपण कचोरी देऊया, म्हणजे पॅटीस देऊया. सो आम्ही उपवासाचं पॅटीस असं दिलेलं, काही वेफर्स होते त्यात आणि जिरा सोडा असं ह्या कॉम्बिनेशनमध्ये आम्ही नाश्ता दिलेला. आणि बॉक्समध्ये दिल्यामुळे कसं झालं, कधी कधी खूप
एका लागोपाठ हळदी कुंकू असतं आणि मग हातात पुढ्यात हे येतं, डिश येते आणि मग ते घाईघाईत खायला लागतं. सो बॉक्स असं होतं की बॉक्स तुम्ही घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्हाला तिथे खायचं तर तुम्ही तिथे बसून सुद्धा खाऊ शकतात. सो थोडंसं ते कन्व्हिनियंट होऊन जातं आणि नाही बोललं तरी घरात थोडंसं मेससुद्धा कमी होतं. सो अशा पद्धतीचा होता आमचा हळदी कुंकू आणि छान गेला. उद्याचा दिवससुद्धा नक्कीच छान असणार आहे. सो चला मग ह्या नोटवर मी हा ब्लॉग एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.